धम्मपद 85वी गाथा आणि पंडित वग्गातली 10वी गाथा. त्याच्यात अजून पण आहे की कालच्याही याच्यात गाथेत आणि आजच्याही गाथेत पंडित शब्दाचा उल्लेख आलेला नाही कुठे, आणि ते पंडित वग्गामध्ये टाकलेलं आहे. तर काही तज्ज्ञांचं असं मत आहे की धम्मपदातल्या ज्या गाथा आहेत आणि त्याचं जे वर्गीकरण केलेलं आहे, ते वर्गीकरण फार म्हणजे विचारपूर्वक झालं नाही. त्यात ती गाथा इथं नाही दुसरीकडे पाहिजे होती असं काहींना वाटतं. ती दुसऱ्या वग्गामध्ये पाहिजे होती. अशा बऱ्याचशा गाथा आहेत. जसे आता ज्याच्यात पंडित, कारण पंडिताविषयी बोलणारा हा वर्ग आहे, पंडिताची लक्षणं सांगणारा हा वर्ग आहे, त्याच्यामध्ये पंडित शब्दच नाही. इथं आपण ओढून ताडून लावायचा तो शब्द तिथं, असा त्याचा अर्थ निघतो. असो, म्हणजे आता सती धम्मचिंतन म्हणजे आपण जागृतीपूर्वकच धम्मचिंतन करतो. आणि जागृतीपूर्वक पाहणं म्हणजे काय? जसं आहे तसं पाहणं. जसं आहे म्हणजे सत्य पाहणं. आणि जिथं सत्य आपल्याला दिसत नाही तिथं आपल्याला आपलं मत नोंदवलं पाहिजे. कारण शिकवण जरी बुद्धांची असली तरी सांगणारे बुद्ध नाहीत. म्हणजे आपल्यापर्यंत पोहोचवणारे सगळेच बुद्ध नाहीत, किंवा सगळेच अरहत नाहीत, किंवा सगळेच अनागामी नाहीत, किंवा सकृदागामी नाहीत, किंवा श्रोतापन्न नाहीत. तर सामान्य लोकांनी पण याचे, ज्यांना धम्म समजला नाही किंवा ते त्या मार्गावरही नाहीत, अशाही लोकांनी अनुवाद केलेले आहेत आणि लिखाण केलेलं आहे, आणि ते लोकांना सांगितलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये काही अ, आचार्य पण आहेत. उदाहरणार्थ आचार्य बुद्धघोष हे श्रीलंकेत सातव्या एक शतकामध्ये तिथं राहिले. ते भारतातले, त्यावेळेला भारत नव्हता, पण ते ब्राह्मण होते आणि ते श्रीलंकेमध्ये राहिले आणि त्यांनी तिथे काही ग्रंथ लिहिलेत. त्यातला एक प्रसिद्ध ग्रंथ जो आहे तो त्या जगावर प्रभाव टाकणारा ग्रंथ, अनेक लोक तो फॉलो करतात, तो आहे विशुद्धिमग्ग. विशुद्धिमग्ग हा ग्रंथ बऱ्याच लोकांच्या शिकवणीचा, बऱ्याच नंतरच्या आचार्यांच्या शिकवणीचा तो आधार पण आहे. पण काही तत्वज्ञानी भिक्षू आणि प्रॅक्टिस करणारे, नुसते तत्वज्ञानी नाही, प्रॅक्टिस करणारे काही भिक्षू हे म्हणतात की बुद्धघोषांनी जी गोष्ट लिहून ठेवली त्याची फारशी शहानिशा न होता ती गोष्ट आता जगामध्ये रूढ झालेली आहे. उदाहरणार्थ शील समाधी प्रज्ञेचा क्रम हा त्या ग्रंथातून आलेला आहे. पण आपण असं पाहतोय की शिलाचरणापासून सुरुवात होऊ शकत नाही. जोपर्यंत मला माझं भान येत नाही, जोपर्यंत माझं वर्तन मला समजत नाही, माझी काया वाचा मन या पातळीवर जोपर्यंत मी जागृत नाही, सतीमध्ये नाही, तोपर्यंत माझ्याकडून शिलाचरण होतं की होत नाही हेच मला कळत नाही. तर मग लगेच शिलाचरण करायला कशी सुरुवात करू शकतो आपण? त्यामुळे शील आधी येऊ शकत नाही. शील हे
वास्तवाची समज आल्यानंतर होणारी गोष्ट आहे, प्रॅक्टिकली, प्रत्यक्षात. आणि वास्तवाचं भान, वास्तवाची जाण आल्यानंतर आपल्याला हे कळतं की मी शिलाचरण करतो की करत नाही, माझं वर्तन कसं आहे, मी बोलतो कसं, मी वागतो कसं, माझी माझी काया, वाचा, मन किंवा माझ्या जाणीवा, माझं चित्त, माझी विचार प्रक्रिया ही कशी आहे, हे मला जोपर्यंत स्पष्ट दिसत नाही, जाणवत नाही, तोपर्यंत मला त्याच्यामध्ये अं, सद्वर्तन किंवा दुर्वर्तन करणाऱ्या ज्या प्रेरणा आहेत, अंतरप्रेरणा आहेत, त्या मला कळणारच नाहीत. आणि त्या प्रेरणा जर अंतरप्रेरणा जर कळाल्या नाहीत, ज्याच्यातून सद्वर्तन किंवा दुर्वर्तन होतं, त्या अंतरप्रेरणा जर कळाल्या नाहीत, तर मग मी लगेच शिलाचरण करायला सुरुवात करील आणि मग समाधीत जाईल प्रज्ञा. तर हा क्रम थोडासा वेगळा वाटतो. शिलाचरण पाहिजेच, त्याच्याबद्दल दुमत नाही. शील हे तर आवश्यकच आहे, सद्वर्तन आवश्यकच आहे. परंतु सद्वर्तन लगेच आता आपण म्हटलो की आता आपण अनेक वर्षापासून आता पंचशिलाचं, अष्टशील, दशशिलाचं पठण करतो, म्हणून काय लगेच शिलाचरण करायला सुरुवात होत नाही आपली. किती वर्ष करा ते. कधी कधी तर त्याचा अर्थ पण लागत नाही लवकर. पाणातिपात म्हणजे काय, साधं सरळ शील वाटतं ते, पण सरळ सोपं शील नाही. दुसऱ्या दुसऱ्याचं अस्तित्व हिरावून घेणं, प्राण हिरावून घेणं, अतिपात करणं, दुसऱ्याच्या प्राणावर अतिपात, प्राणातिपात, हे का होतं, कशामुळे होतं, त्याच्या पाठीमागच्या अंतरप्रेरणा काय आहेत, त्यातून हिंसा कशी होते, ही सगळी गोष्ट सगळ्यांच्याच लक्षात येत नाही. मग बरेच लोक काय म्हणतात, हा मग मांसाहार करायचा आणि करायचा नाही, याच्याशीच बरेच लोक तिथंच अडकलेले असतात. परंतु फक्त मांसाहार शाकाहार हा मुद्दा नाही येतो. इतर इतर जिवंत माणसांच्या किंवा प्राण्यांच्या जीवावर आपण अतिक्रमण करू नये, त्यांचं अस्तित्व हिरावून घेऊ नये, तशी भावना ठेवू नये. तशी भावना जर आपण ठेवली, तर मग त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात. त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात, असा त्या शिलाचा अर्थ आहे, शिक्षापदाचा, शिकवणीचा अर्थ आहे. पण हे आपण वर्षानुवर्ष म्हणत असलो तरी आपल्या ते लक्षात येत नाही. किंवा न दिलेलं दान अदिन्न दाना, आपण सरळ चोरी म्हणतो त्याला. फक्त चोरी असा त्याचा अर्थ नाही. न दिलेलं दान, जे दिलेलंच नाही ते मी घेतो, म्हणजे हिरावून घेतो मी. जसं एखाद्याचा प्राण हिरावून घेतो, जीव हिरावून घेतो, त्याचं अस्तित्व हिरावून घेतो, तसं दुसऱ्याचं काहीतरी धन म्हणा किंवा दुसऱ्याचं ज्ञान म्हणा, ते मला दिलेलं नाही, पण मी ते माझं माझं बनवायला पाहतो. याच्या पाठीमागची जी अंतरप्रेरणा आहे, ती अंतरप्रेरणा लक्षात आल्याशिवाय ते अदिन दाना विरमणीचं शील होऊ शकत नाही, आचरण येऊ शकत नाही. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या खेळ आपण तसं पठण करतोय म्हणून ते आपल्याला लक्षात आलं असं वाटतं, पण ते प्रत्यक्षात तसं नसतंय. ते शील समाधी प्रज्ञा हा क्रम किंवा शिलाचरण हा आपल्याला असं वाटतं की बरोबर चाललंय आपलं शिलाचरण, कारण ते चांगलं आहे म्हणून ते चांगलं वाटतं. परंतु प्रॅक्टिकली ते लगेच तिथून सुरुवात होतच नाही. मला आधी माझं जीवन समजलं पाहिजे, माझी माझी जीवनशैली समजली पाहिजे, माझं वर्तन समजलं पाहिजे,
मला माझं भान पाहिजे. कायिक वाचिक मानसिक पातळीवरचं भान. मग त्यातल्या मिस्टेक्स, त्यातल्या चुका ह्या माझ्या लक्षात आल्या पाहिजेत. मग मी शिलाचरणाला सुरुवात करणार आहे. म्हणजे आधी जागृती येते, आधी भान येतं, आधी सती येते. आता काही काही सूत्रांमध्ये तसंही सांगितलेलं आहे. जसं आता सप्तबोध्यांगाचं सूत्र आहे. तिथं आधी सती सती पठ्ठानच सांगितलेलं आहे. सुरुवात जी होते ती जागृतीत, सतीतून. आणि मग धम्मविचय. म्हणजे धम्मविचय म्हणजे हे जे काही जीवनात चाललेलं आहे, ज्याची आपण चर्चा करतो, हे समजणं, त्याचं अनालिसिस होणं. म्हणजे जागृती आल्याशिवाय आपण धम्म समजू शकत नाही आणि त्याच्याशिवाय वर्तन आपलं बदलू शकत नाही. सरळ सरळ आहे. किंवा अष्टांग मार्ग घ्या. अष्टांग मार्गात पण शिलाचरणापासून सुरुवात नाहीच आहे. अंडरस्टँडिंग पासून आहे, दृष्टीपासून आहे. समज, आधी समज आली पाहिजे. समज कशामुळे येते? तर जे ज्ञान आहे त्याचा अर्थ काय, जे जे आपण ऐकलेलं आहे किंवा वाचलेलं आहे त्याचा अर्थ काय, याची समज आणि त्या ज्ञानाच्या संपर्कात असणं म्हणजे धम्मानुसती आहे. त्याच्या संपर्कात आपण गेल्यावर आपल्याला त्याचा अर्थ लागतो. मग ती सम्यक दृष्टी येते आणि मग सम्यक वाचा, सम्यक कर्मांत हे पण कधी येतं? जे समजलंय ते करायचं ठरवलं तर सम्यक संकल्प. जे लक्षात आलंय, जे सम्यक दृष्टीत आलेलं आहे, दृष्टिक्षेपात आलेलं आहे, समजलंय, आता मला ते करायचंय. अशी अशी असा संकल्प, अशी इच्छाशक्ती जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत सम्यक वाचा ही बनू शकत नाही, होऊ शकत नाही, येऊ शकत नाही. आणि सम्यक कर्मांत, इथं पण शील आधी नाही. आता वाचा आणि सम्यक वाचा आणि सम्यक कर्मांत म्हणजे शिलाचरण आहे. वाणीच्या पातळीवरचं शिलाचरण, कायाच्या पातळीवरचं शिलाचरण. म्हणजे तिथं पण तिसऱ्या चौथ्या क्रमांकावर अष्टांग मार्गामध्ये त्याचं स्थान आहे. सांगण्याचा मतीचा अर्थ असा आहे की अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या आपल्याला नीट परीक्षण करून जाणून घेण्याची गरज आहे आणि म्हणून हा अभ्यास आपण करतो. केवळ शब्दार्थ पाहत नाही. ही गोष्ट आपल्या लक्षात आली असेल तर ही 85वी गाथा धम्मपदातली आणि 10वी गाथा पंडित वग्गातली ही आज आपण पाहणार. त्याच्यामध्ये भवसागर शब्द आला म्हणून ही चर्चा सुरू झाली. तो शब्द त्याच्यामध्ये नाही, परंतु तो अध्यावृत आहे. बघूया आपण काय अर्थ निघतो त्याचा. अपकाते मनुष्येषु ये जना पारगामिनो अथायं इतरा पजा तीरमेवानुधावती. तर अपकाते मनुष्येषु, मनुष्यामध्ये म्हणजे लोकातील, समाजातील, लोकातील काही माणसंच अशी असतात, जनातील काही माणसंच अशी असतात, अल्प असतात. काही म्हणजे अल्प, थोडीच माणसं अशी असतात जे पलीकडच्या तीरावर जातात. पारगामिनो, पलीकडे जातात. आता याचा अर्थ आपण पाहूया काय तो. फार थोडे लोक, अल्प लोकच असे असतात जे पलीकडे जातात. अथायन इतरा पजा, तर अथ अयंग, अयंग म्हणजे इथं, तर इतर, इथं इतर लोक जे आहेत, इतर प्रजा जी आहे, इतरा प्रजा, तीरमेवानुधावती. तीरम, तीरंग एव, हेच तीर, ह्या तीरावरच अनुधावती म्हणजे पळापळ करतात.
धावपळ करतात. इच्छा पलीकडे जाण्याची असते, पण ह्या तीरावर धावपळ करतात. आता हे कशाविषयी बोललेलं आहे हे आपण पाहूया. पलीकडे जायचं म्हणजे कुठे जायचं? बुद्ध धम्माचा उद्देशच दुःखमुक्ती आहे, तणावमुक्ती आहे, यातनामुक्ती आहे. ज्या यातना भवामुळे आहेत, भव. भव म्हणजे आपलं हे असणं, आपलं जीवन. हे आपलं जीवन जे आहे, जे बनलं आहे, जे आपण जगतो आहोत, जे जगणं चालू आहे, ते भवामुळे आहे. हे कशामुळे बनलेलं आहे? तर मग ते प्रत्येक समुत्पाद, ते 12 निदानं जे सांगतात, त्याच्यात आपल्याला याचं उत्तर सापडतं. का हे जे जीवन आहे, हे जे भव आहे, ह्या भवाचं अ, ह्या भवाचा परिणाम जो आहे, तो दुःखच आहे, यातनाच आहे. जन्म, जरा, व्याधी, मरण, प्रियांचा वियोग, अप्रियांचा संयोग, मनासारखं न होणं, हे दुःखदायकच आहे. काही काही केलं तरी तेच तेच परत परत वाटायला येतं. आपल्याला त्याचं भान नाही म्हणून त्याचं स्वरूप लक्षात येत नाही. कारण आपण आपल्या स्वतःच्या संपर्कात नाही, आपल्या जीवनाच्या संपर्कात नाही, म्हणजे भवाच्या संपर्कात नाही. हे जे अस्तित्व आहे, हे जे जगणं आहे, ह्या जगण्याच्या आपण संपर्कात नाही. त्यामुळं त्यातलं त्यातले समस्या पण, त्यातले प्रश्न पण लक्षात येत नाहीत. म्हणजे दुःख, यातना लक्षात येत नाहीत. मला एकटेपणा का वाटतो? मला भीती का वाटते? मला कशाचं टेन्शन आहे? कधी-कधी सगळं व्यवस्थित असून पण टेन्शन आहे. काहीतरी पोकळी आहे, काहीतरी कमतरता आहे, काहीतरी राहिलंय असं वाटतं. अगदी मराला टेकलेल्या माणसाला पण सगळं झालंय, सगळं केलंय, तरी पण काहीतरी राहिलंय असं वाटतं. काल एका संगीतकाराचं जीवन मी पाहत होतो, एच.डी. बर्मन. तर ते त्यांचं जीवन आणि त्यांनी जीवनात केलेलं कार्य, त्यांनी दिलेलं संगीत, हे खूप मोठं प्रभावशाली होतं ते. आजही त्याचा, त्यांच्या गाण्यांचा, त्यांच्या संगीताचा प्रभाव आहे. म्हणजे हिंदी सिनेमाला दिलेलं संगीत किंवा बंगाली सिनेमांना दिलेलं संगीत, त्यांची भावगीतं, तर ते वेगळंच आहे ते. ज्याला त्यातलं जाण आहे, त्यांच्या लक्षात येतं ते वेगळंच आहे. आणि खूप मोठं यश त्यांना जिवंत असताना मिळालं. म्हणजे सगळंच मिळालं. जे पाहिजे ते मिळालं. ज्या त्यांच्या संगीताशी संबंधित ज्या काही इच्छा होत्या, त्या सगळ्या त्यांना तिथं जणू काही तृप्त झाल्या. म्हणजे त्यांना मरेपर्यंत काम होतं ते. पण ते कमालीचे अस्वस्थ होते शेवटी. कमालीचे अस्वस्थ होते आणि 6 महिने कोमामध्ये राहिले ते. हं. ते असं का? संगीतात म्हणजे बऱ्याच लोकांना असं वाटतं संगीतासारखा आनंद नाही. तर तो आनंद आहेच आहे. परंतु त्यातून आपण यातनामुक्त नाही होऊ शकत. दुःखमुक्त नाही होऊ शकत. आनंदात राहू शकतो, पण दुःखमुक्त नाही होऊ शकत. दुःखमुक्ती हे वेगळंच काम आहे. आनंदात आपण दुःख विसरतो. कारण आनंद हा कशावर तरी अवलंबून असतो. समजा आता संगीताचा विषय चाललाय, तर आपण
त्या संगीत संगीत विषयामध्ये किंवा संगीत ऐकण्यामध्ये किंवा त्याच्यातून मिळालेलं यश उपभोगण्यामध्ये अशी माणसं समजा व्यस्त असतात. पण आतमध्ये पोकळी असते. आतमध्ये असं काही जणू काही राहिलेलं असतं. अशी काही पोकळी असते आणि ती इतक्या यातना देणारी असते का ते आपण सामान्य भाषेत असं म्हणू, त्या यातनांमुळे, त्या अनामिक इच्छांमुळे, तृष्णांमुळे काहीतरी दुसरंच पाहिजे. हे मिळालंय सगळं मला. याच्यात सगळं नाव मिळालं, पैसा मिळाला, जगप्रसिद्ध झालं. अगदी शेवटपर्यंत मरेपर्यंत ते काम होतं. पण समाधान नाही मिळालं. काहीतरी राहिलंय. काहीतरी दुसरं पाहिजे होतं. तेही सांगता येत नाही काय. कारण अविद्या आहे ती. अस्तित्वाचं अज्ञान आहे. त्यामुळे त्या पोकळीतच माणूस शेवटी राहतो आणि तिथं तो काय म्हणतात ना, त्या अनामिक इच्छा ज्या असतात त्या सांगता येत नाही काय नेमकं. कारण त्याची सती नाही. तर त्या इच्छा इच्छा आणि काय असतील त्या चिंता, कमतरता, ते घेऊनच माणूस मृत्यूच्या त्या टोकापर्यंत, भवसागराच्या पलीकडे टोकापर्यंत जे बनलेलं आहे त्याच्या टोकाकडे यातना भोगत भोगतच तो जातो. ते चित्त तसंच असणार 100%. सगळं मिळालं तरी पण. तर तर असंच जायला पाहिजे का? असा प्रश्न, म्हणजे आता ज्यांना ज्यांना बरंच काही मिळालं नाही, पण अपेक्षा आहे, इच्छा आहे, त्यांचा तर काही प्रश्नच नाही. अं, त्यांच्या यातना त्या ठरलेल्याच आहेत. जर त्यांना तशीच अपेक्षा असेल, तसंच झालं पाहिजे, जे होऊ शकत नाही. ज्यांचं झालेलं आहे त्यांना पण आणखीन काय अशा अपेक्षा आहेत, इच्छा आहे. जसं आपण या संगीतकाराचं म्हणतो. सामान्य माणसाचे तर अजून खूप काही काय इच्छा, आकांक्षा असतात. आणि जसं त्यांना भान नाही, तसं यांना पण भान नाही. आणि हे जीवनाचं स्वरूप लक्षात येत नाही. तर ही गाथा असं म्हणते की फार थोड्या लोकांच्या हे लक्षात येतं. अप्पका ते मनुष्येसु ते जना पारगामिनो, जे पलीकडे जाण्याचा प्रयत्न करतात त्यात थोडेच लोक पलीकडे जातात. नाहीतर दुःख घेऊन जन्माला यायचं आणि दुःख घेऊन मृत्यूला जाऊन भिडायचं. असेच बहुतेक लोक असतात. त्या बुद्ध धम्माचा हे विषयच हा आहे. दुःखमुक्ती हा विषय म्हटलं जीवनाबद्दल ते एकदम खोलात जाऊन विचार करतात. जो सामान्य माणसाला ते शक्य नसतं बऱ्याचदा. शक्य होत नाही कारण काय की तशी जी तयारी करावी लागते अं, अनुसंधानाची, संशोधनाची, त्यात उतरण्याची, कायेत उतरण्याची, जाणीवांमध्ये उतरण्याची, चित्तामध्ये उतरण्याची, मनोधम्मांमध्ये उतरण्याची, ब्रेनमध्ये उतरण्याची, इंद्रियांच्या पातळीवर ते उतरण्याची, तिथं त्याच्या संपर्कात जाण्याची जी तयारी किंवा जी साधना करण्याची आवश्यकता असते, ते फार कमी लोकांच्या ते लक्षात येतं. म्हणून फार कमी लोक पलीकडं जातात, म्हणजे या जीवनातल्या दुःखातून मुक्त होऊ शकतात. फार कमी लोक असे असतात, असं ही गाथा सांगते. बहुतेक लोक जे असतात हे तीरावरच, इकडच्या तीरावर, आता हे इकडचं तीर म्हणजे दुःख,
पलीकडचं तीर म्हणजे निर्वाण, दुःखमुक्ती, निब्बाण, बुद्धत्व, असं आपण त्याला म्हणू शकतो. आणि हा जीवन प्रवाह जो आहे, जीवन गती, हा जीवन, या जीवन गतीची ही दोन तीर आहेत. हे इकडचं तीर आहे, ऐलं तीर पहिलं तीर म्हणतो ना आपण. तर आता अनेक लोकांच्या म्हणजे साधू संतांच्या तत्वज्ञानांचा हा विषय आहे. ऐलं तीर पहिलं तीर, हे जीवन, पलीकडचं जीवन, लौकिक जीवन, पारलौकिक जीवन, आध्यात्मिक जीवन, हा बऱ्याच लोकांच्या चिंतनाचा विषय असतो. त्याचा सोपा अर्थ हा आहे की हे जीवन आणि ते जीवन याचा विचार का करावा लागतो. कारण हे जीवन असंच जे चाललेलं आहे ते समाधानकारक नाही. त्याच्यात काहीतरी कमतरता आहे, त्याच्यात काहीतरी प्रेशर आहे, टेन्शन आहे, एकटेपणा आहे, दुःख आहे. तर बुद्धांनी असं सांगितलं की ते दुःख आहे ते एकच सत्य आहे, त्याच्यातून बाहेर पडता येणं शक्य आहे. आणि बाहेर पडायचं असेल तर ते काय आहे हे आधी समजलं पाहिजे, म्हणजे त्याच्यात उतरलं पाहिजे, त्याच्याशी एकरूप झालं पाहिजे, जीवनाशी एकरूप झालं पाहिजे. म्हणजे त्याच्याविषयी जागृत झालं पाहिजे. आपला जो प्रत्येक गाथेशी आपण शेवटी, प्रत्येक गाथेच्या शेवटी आपण पुन्हा त्याच प्रॅक्टिकल मुद्द्यावर येतो की ह्या जीवनाशी संपर्क कसा प्रस्थापित करायचा, ह्या जगण्याविषयी कसं 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 जागृत व्हायचं, कसं त्याचा बोध होईल, बोधी कसा अस्तित्वाचा बोध होईल, हाच मुख्य प्रश्न असतो. ते जमत नाही म्हणून ह्या यातना सहन कराव्या लागतात. आणि म्हणून ते सांगतात की नुसती पळापळच चाललेली असते, काय करायचं हे माहीत नसल्यामुळे नुसते ह्या तीरावर काय म्हणतात पळापळ चाललेली असते, आदळापट चाललेली असते. थोडंसं बरं वाटतं, परत धीर सुटतो, धीर थोडा वेळ राहतो, परत अधीर होतो. थोडा वेळ जरा प्रश्न सुटतात, नाही तर नवीन प्रश्न निर्माण होतो. तर आपलं जीवन म्हणजे प्रश्नांची मालिकाच आहे. पहिल्यापासून आपण जर विचार केला आपल्या जीवनाचा, तर पहिल्यापासून प्रश्न प्रश्न प्रश्नच. बालपणचे प्रश्न वेगळे, तरुणपणातले प्रश्न वेगळे, त्याच्यानंतर वार्धक्यातले प्रश्न वेगळे, शिक्षण नव्हतं तेव्हा प्रश्न वेगळे, शिक्षण मिळालं तरी प्रश्न वेगळे, नोकरी नव्हती तेव्हा प्रश्न होते, नोकरी लागली तेव्हा प्रश्न आहेत, गरीब होतो तेव्हाही प्रश्न होते, श्रीमंत झालो तरी प्रश्न आहेत, अस्पृश्य होतो तेव्हा प्रश्न आहेत, अस्पृश्यतेतून बाहेर पडलोय तरी प्रश्न आहेत. का बरं असं, म्हणजे असं असा असा प्रश्न पडतो की म्हणजे काही मिळण्यावर दुःखमुक्ती अवलंबून नाही. दुःखमुक्ती वेगळीच मानसिकता आहे. दुःखमुक्ती निब्बाण हे वेगळंच वेगळंच काम आहे ते, आणि ते वेगळंच करावं लागतं. ते आपल्याला असं वाटतं हा हे मिळालं की मग मला सगळे प्रश्न सुटतील, मग ते मिळालं का सगळं प्रश्न सुटतील, मग ते झालं ते, मग आपलं जे प्लॅनिंग असतं जीवनाचं ते असं सगळं व्यावहारिकच असतं सगळं. तर व्यावहारिक गोष्टी ह्या जीवनात, जीवन हे अस्तित्व टिकवून ठेवण्यापुरत्या ठीक आहेत. म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा, औषध, पाणी, आणि जे आपण काल चर्चा करत होतो, ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्या मिळण्यासाठी आपल्याला धडपड केली पाहिजे, कमावलं पाहिजे, मिळवलं पाहिजे.
जेवढं आवश्यक आहे तेवढं आपल्याला मिळालं पाहिजे. त्याच्यासाठी काही करणं हे ठीक आहे. पण त्याच्यातच सगळं मिळेल म्हणून मग आणखीन करा, आणखीन करा, इतकं अतिरिक्त करा की पुन्हा त्याच्यातून बाहेर पडणं कठीण होतं. कारण ते करता करता आपण एवढं काही त्याचं संग्रह आणि एवढं काही ते धरून आणि दाबून ठेवलेलं असतंय. हा, माझ्या मुलांना उपयोगाला येईल, मग पुढच्या पिढीला उपयोगाला येईल, आणि तर काही गोष्टी करणं ठीक आहे जबाबदारी म्हणून. परंतु सगळंच आपल्याला जणू काय आपलं सगळं सगळं ओझं आपल्या डोक्यावर आहे, अशीच बऱ्याचदा भावना असते. परंतु जे आता आपली पुढची पिढी आहेत, आपली मुलं बाळ आहेत किंवा पुढची पिढी आहे, त्यांची पण शक्ती त्याच कामात लागलेली असणार आहे. म्हणजे ते काम करणार, म्हणजे आपल्यावर अवलंबून आहे, त्यांचं जगणं आपल्यावर अवलंबून आहे सगळंच. आणि आपल्याला वाटतं आपल्यावर अवलंबून आहे सगळं. तसं नाहीये ते. तसं प्रत्यक्षात दिसत नाही. म्हणून आता आता आपल्याला कौटुंबिक प्रश्नाचा इथं विचार करणं भाग आहे, की जेव्हा मुलं मोठाली होतात आजच्या ह्याच्यात, तर तसंच दिसतंय सगळीकडे. जे कुटुंबाचं विभाजन होतं, का मुलं मोठी झाली, स्वावलंबी झाली, की त्यांचे मार्ग स्वतंत्र होऊन जातात. ते स्वतंत्रपणे कमावतात, स्वतंत्रपणे त्यांची घरे बांधतात, स्वतंत्रपणे ते दुसरीकडे जाऊन राहतात. आणि इकडं आई बापाला वाटतं का आपल्याशिवाय काय होणार नाही त्याचं. त्याच्या चिंतेमध्ये इकडं सगळं ते धरून ठेवलेलं असतंय, दाबून ठेवलेलं असतं, संग्रह केलेला असतो, सगळं प्लॅनिंग केलेलं असतं, आणि तिकडं अं, प्रवाह असा आहे की ते नाही, आता एकत्र कुटुंब पद्धती ते राहणारच नाही. पूर्वी मोठं कुटुंब होतं, आता जसं आता बाबूजी सांगतात आपले, गोडके बाबूजी आहेत का आज? आज नाही ते वाटतं. ते सांगतात ते 32 लोकांचं कुटुंब सांभाळायचो. म्हणजे त्याच्यावर त्यांचं हे असायचं, नियंत्रण असायचं. सगळे इकडे तिकडे गेले. पण माणूस विचार करताना कसं माझ्याशिवाय चालणार नाही काही. म्हणजे अस्तित्वाचं भान नाही. आपल्याला नेमकं काय केलं पाहिजे आणि किती केलं पाहिजे, किती मर्यादेपर्यंत केलं पाहिजे, याचं कुठेतरी एक जाण आली, भान आलं ना, मग ते आपल्याला जीवन व्यवस्थित होतं. नाहीतर नुसत्या चिंता, हे करायचं आणि ते करायचं, हे राहिलं आणि ते राहिलं. जबाबदारी म्हणून काही मर्यादेपर्यंत ठीक आहे. तर अशा गोष्टी आहेत. ही पळापळ आहे. ह्या ह्या तीरावरती ही पळापळ असं ते सांगतायत. बुद्ध ह्या गाथेमध्ये बहुधा हे सांगायचं, की आपली नुसती पळापळ चाललेली असते. तीरम तीरम एव अनुधावती. नुसती धावपळ, नुसती पळापळ. पलीकडच्या तीराचा विषय पण नाही डोक्यात. म्हणजे ह्या जीवनाला दुःखातून मुक्त करायचे. याचे जे उद्देश, आंतरिक उद्देश तोच आहे, की मला त्रास नको. आपलं जीवन सुखरूप असलं पाहिजे. आपल्याला कोणतं टेन्शन नको, किंवा साध्या भाषेत आपल्याला सुखाने झोप आली पाहिजे, शांतता पाहिजे. पण प्रयत्न तर तसे नसतात. फक्त इच्छा तशी असते. नुसती इच्छा आहे, पण दृष्टी नाही. संकल्प आहे, पण दृष्टी नाही. नुसता संकल्प करून इच्छा ठेवून नाही होते. त्याला ते समजूनच घ्यावं लागतं. हे काम कसं होईल, कसं पारगामिनो, पलीकडे कसं जाता येईल. आता अलीकडे आणि पलीकडे हे प्रॅक्टिकली असं अलीकडे आणि पलीकडे असं नाही. इथल्या इथंच आहे ते. जागेवरच इथं आणि तिथं आहे. इकडचं तीर आणि तिकडचं तीर हे जागेवरच आहे. जिथं दुःख आहे तिथं दुःखमुक्ती आहे. हे या चित्तातच आहे, हे मनातच आहे, इथंच आहे.
तर ह्या सगळ्याचं आपल्याला एक भान असलं पाहिजे असं ही गाथा आपल्याला सांगते. पुष्कळ याच्यावर पुष्कळ चर्चा पण करता येण्यासारखी आहे. तुम्ही तुमच्या मनामध्ये काही विषय असतील तर ते तुम्ही बोलू शकता. मला वाटतं मला सध्या इतकं सांगणं योग्य वाटतं.